ठाणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आनंद दिघे यांचे असली शिष्य हे नरेश म्हस्केच होते, राजन विचारे नाहीत असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं। मुख्यमंत्र्यांनी आज ठाण्यामध्ये जोरदार बॅटिंग केली, तसंच जिल्हाध्यक्ष पदावरूनही दिघेंना हटवण्याचा कट होता असा आरोप त्यांनी केला। सिनेमात दाखवलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत, आता पुढील सिनेमात खऱ्या गोष्टी दाखवू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मला काल एका पत्रकाराने विचारलं, दोन शिष्य उभे आहेत तर कोण लोक कोणाच्या मागे उभे राहतील? तर मला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील। तर मला असली कोण आहे? बोला नरेश। नकली कोण आहे? बोलतो तो नकली, कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केली। दिघे साहेबांना ज्यांनी कायम त्रास दिला, दिघे साहेबांच्या बरोबर व्यक्त करायची भावना, त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते। त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं। एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून घेणं त्याच्या जीवाला काय वाटेल, तो तर आत्महत्याच करेल। आणि त्याच्यासाठी तर मग कोणीतरी सांगितलं, दिघे साहेबांचं तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा, तेव्हा आता पालघर आणि ठाणे एक होता, ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय, नाशिक काय, मालेगाव काय, हे रायगड काय, एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार, सगळे दिघे साहेबाबरोबर जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।